हॅलो. हॅलो. चला पुन्हा एकदा आपण. हॅलो. चला पंचांनी सामन्याला लगेच सुरुवात करायची प्लीज. पंचांना विनंती आपण सामन्याला लगेच सुरुवात करा. जितवानी वाली का. ए आता दोन्ही शिल्लक लागतील. पण ही मॅच महत्वाची म्हणजे याला काय ते आता ऐकत नाही त्याला समजायला पाहिजे ना. संदेश तर पहिले आहे तर जाऊन दे. तर बॅक टू नावून क्रिकेट आपण जाऊया मैदानाकडे. संदेश चला वेलकमी घ्या स्पीडअप करा. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोडेर करतोय संतोष आणि पहिला चेंडू पेस करताना मोठा फटका. नितीन याच्या माध्यमातून आणखी झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद एकदम कंप्लीट. स्ट्राईक रोडेर संधी जितू याला वेलकमी घ्या स्पीडअप करा. नाही नाही अजून पुढचा काही ऑप्शन आहे का. यांचा विषय सोडून द्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर आणि चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला तर मात्र एक दोघांची संधी झाली. एक दोन संघा धावसंख्येने पुढे सरकली. पुन्हा एकदा गोलंदाज संदेश. पुन्हा एकदा संतोष तरेच्या बॅटमधून हा मोठा फटका साजला. चेंडू काही क्षेत्ररक्षक थोडंसं थांबवलं होताना आपण पाहिलं आणि दोन धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा संतोष तरे याला. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते 4. पुलेंचा चेंडू ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातोय सीमाच्या बाहेर चौकार. धावसंख्या 8.
टॉप इनसाइडचा अतिशय चांगला फटका साधला चेंडूकरी क्षेत्ररक्षक देखील दक्ष यस वेल जज कॅच अतिशय चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला जातोय. न्यू बॅट्समन चला लगेच आपण या बॅट्समन कोण आला जितू आहे का अरे या नमस्कार वेलकम. चला दोन्ही संघाचे 12 मॅन देखील आपण संपर्क साधायचा आहे सामना कक्षाशी. चौधरी सन्माननीय भीमजी चौधरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. बॅट्समन्स नेम बंदमध्ये काय सांगायचं बॅट्समन संतोष कॉल करा मला. बघा विचारा दीपक बोला. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो योगदान दिलं जातं आयुष्यमान भवेचा आशीर्वाद आणि याच दरम्यान एक दोन दबाखाण्याची संधी. वन शॉटचा इशारा येतोय. एकच धाव कंप्लीट केली जाईल. एका धाबीने संघाची धावसंख्या होती ती 9. चेंडूवर मोठा फटका आहे मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक गेली नितीन. वारंवार नितीनच्या माध्यमातून देखील आपण खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. साजेशी कामगिरी आउटफील्ड मध्ये केली जात नाहीये. क्रिकेट विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं असतं. पुन्हा एकदा ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका साजला आहे. चेंडू 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र क्षेत्रकडे बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार फलंदाज जितू याच्या बाटमधून येतोय. बॅट्समन नॉस्टिकला आपण शशी याला पाहतोय. चेंडूला ऑन दी ऑफचा फटका धावसंख्या 19. चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला सुरेख आणि सलग 3 चेंडू मधून 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक साधताना फलंदाज निश्चितच आपण 1000 रुपयाचे पारितोषिकाचे मानकरी आपल्या संघाचे सर्वेसर्वा दीपकजी म्हात्रे यांच्याकडनं हे बक्षीस लावण्यात आलेले आणि त्या बक्षिसात आपण मानकरी ठरलात. चेंडूला स्विचिटचा फटका गोड फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न
किती तिसरी ओव्हर का दोन जमल्या दोन षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 27 25 तिसऱ्या षटकाला बॉलमध्ये वैयक्तिक पहिला सांगित तिसरं गोलंदाज तो रवींद्र काटे रवींद्र ना रवींद्र नाही प्रसाद प्रसाद नाही रे प्रसाद नाही आता मात्र सुंदर झेल कॅरी केला जातोय नेक्स्ट बॅट्समन यतीच जातोय नेक्स्ट बॅट्समन बॅटल येतोय यतीश बघा यतीश तुम्हाला देखील सुवर्ण संधी आहे तुमच्या खांद्यासमोर तुमचे परममित्र आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत सचिन म्हात्रे आपण चौकार किंवा षटकांची अटीक साधतात तुम्हाला 3,333 रुपयाचा कॅश प्राईज आणि पहिला चेंडू थोडासा मिसटाइम स्ट्रोक आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि यतीशाची खेळी मात्र संपुष्टात नेक्स्ट बॅट्समन संतोष बांद्रामध्ये काढल्या संघाच्या माध्यमातून टॉप ऑर्डरचे प्लेयर फलंदाजी जाताना आपण पाहतोय नेक्स्ट बॅट्समन संतोष आता मात्र गोलंदाज तुम्हाला संधी असेल ऑन हॅट्रिक साधण्याची नेक्स्ट बॅट्समन संतोष पाटील गोलंदाज ज्युनियर प्रसाद आणि या ठिकाणी मात्र एक सुवर्ण संधी होती आपल्या फॉलोथ्रोमध्ये कदाचित आपण जे कलेक्ट केला असता आपण विकेट अटॅकचे मानकरी ठरला असतात नुसते मानकरी नाही येत 1000 रुपयाचे पारितोषिकाचे मानकरी ठरला असता हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे आउट ऑफ एक्स्ट्रमच्या बाहेरचा चेंडू पंच व्हायची खून किती अमांतर दाबी संघा धावसंख्या एकीने पुढे सकते धावसंख्या होती ती 27 दरम्यान ही यांची मॅच तर महत्त्वाची नसेल स्वयंभू पायगाव आणि तसं पण एक नंबरला राहतील कालवा राहील हां पण त्या यांची लावून यांचा टॉस करू ना आपण विकेट जास्त आहे ना बघा त्याने विचारून 2-2 ओव्हर करा त्यांचा पण तो मसला आहे ना टॉपचा मसला आहे बरोबर 2-2 ओव्हर करा ही मॅच खेळायचीच नव्हती ना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मन भर नाही अरे दीपक भाऊ तुम्ही जा ना
चंदू जातो नेक्स्ट बॅट्समन. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर गोलंदाज जगदीश. चेंडूवर मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आलं नव्हतं. फेक मात्र अंडरम. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सकते. 31-31. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. मात्र चेंडू काही शतरक्षित दक्ष आहे. नितीन अतिशय चांगला सुंदर झेल कलेक्ट करतो आणि महत्वाचा फलंदाज चंदू. क्या बात आहे. आता मात्र मैदानामधून जबरदस्त वादळ जाताना आपण पाहतोय. बंदरवली काल्ले संघाचा सर्वात बिग हिटर. नेहमीच खऱ्या अर्थाने एक आक्रमक खेळ. अरे वा क्या बात आहे. बघा दीपक भाऊ तुम्हाला बक्षीस लावले गेले. आपण चौकार षटकार जरी मारला तरी 500 रुपयाचं प्रति चौकारसाठी 500, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. धर्मेंद्र तांगडी आणि 2 धावा काढले तर 200. धावून जर 2 काढले तर 200. बघा आमच्या समोर कक्षाच्या वतीने देखील तुम्हाला सलग 2 चौकारामधून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दीपक भाऊ एक आला. गेला 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 गेला. काही हरकत नाही. अगेन पुन्हा एकदा प्रयत्न करा. दमन दौरा 2024 सेलिब्रेशन आपण करतोय, एन्जॉय करतोय ही मॅच. बघा दीपक भाऊ तुम्हाला अजूनही सुवर्ण संधी आहे. दीपकजी भोईर यांच्याकडे देखील तुम्हाला षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विलास स्पोर्ट्स राणावली संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू खास करून विद्यमान सदस्य देखील राहिलेले आहेत. सन्मानित दीपकजी भोईर यांच्याकडे देखील तुम्हाला ब्रेकिंग न्यूज प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडे जाहीर झालेले आहे. ज्ञानेश्वर मुकादम आणि मी स्वतः मोहन भोईर आपण सलग 2 चौकार मारतात 1000 रुपये. जाऊ दे तो चौकार नाही लागला तरी चालेल, स्वतःला आवरा. त्यानंतर शेवटचा अंतिम चेंडू संतोषच्या बॅटमध्ये की सुरेख सुंदर फटका आपण पाहिलो. स्क्यूर ऑफ विकेट. स्वतःला झोकून देताना क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेने बंदरमध्ये काढले संघाची धावसंख्या 4 षटकांच्या अंती 33.
माझी एकादशी आज. तुम्ही इथनं घरूनच आले का डायरेक्ट ट्रेनला मग येईल तर ना गाडी घेऊन तिकडनं. बोईसरला आलं आता तुमचं पासपोर्ट जमा यांचं काय होते हे मी काय धानूर अरे सर डायरेक्ट बोटी बिटी करत असा. ट्रॉफिक वगैरे असते का त्यामध्ये बोलू ना त्यांना ब्रिजचं काम चालू, ब्रिज तोडले. ग्राउंड चालू आहे बोला. मला सगळं माहिती आहे, माझा मित्र असतो ना त्याला मी विचारलं तू बोला मी जाऊ शकतो इकडनंच का त्याला मी सगळं बाकी कळलं इकडनं. हा 2-2.25 तासाचा माझ्या तिथून दाखवतो. ओके 70 किलोमीटर रस्ता आरून झाला. ओके ओके या या यांचा क्रेज आहे मला काही दिसत नाही वाटत नुसता टाइमपास मग टाइमपास करायला नको करता बॉल आहे का धन्यवाद मोहनदादा भोईर. इथे विजयाचं लक्ष आहे स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघासमोर 34 धावांचा आणि सलग जोडी खेळपट्टीवर संदेश पाटील आणि राम. काल चौथा हिरवा आणि जोशी 11 जितो म्हात्रे आलेत गोलंदाजीसाठी. ए मानकोली 1 नंबर जितो म्हात्रेचा पहिला चेंडू वाईट आलाय. अतिरिक्त धावसंख्येनं स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघावरच्या धावांचा श्रीगणेश होतोय. हा चेंडू फुलटॉस होता. चेंडूला अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये अडवलाय. एक सिंगल. धावसंख्या 2. संदेश पाटीलनं एकेरी धावेने आपला स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. बघा पुढील दोन्ही संघ नाही का आपण तयार आहात. स्वयं मुस्फट पायगाव आणि कालिका माता खारबाव आपण टॉस साठी हा सॉरी कालिका माता कालवार आणि पायगाव या दोन्ही संघ नाहीत. आपण या 1 ओव्हर नंतर पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. वाईट +1 अशा 2 अतिरिक्त धावा आलेत. धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. चला कालवार संघाचे संघनायक संभाजी म्हात्रे आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे संघनायक विकास मुकादम दोन्ही संघनायक या आपण लगेच आपल्या स्टेज समोर या नाणेफेकी करून घ्या. आपण आजच्या ग्रुप डी मधून 10वा सामना असेल. नंबर 1 आणि नंबर 2 साठी लढाई असेल. ग्रुप डी मधून स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे ते असफल ठरलाय. जितो म्हात्रे या गोलंदाजाचा. धावसंख्या 1. एका धावेने संघाची टोटल 8 वर पोहोचलेली आहे. चेंडू किती शिल्लक आहेत? 2 चेंडू शिल्लक आहेत. चला या संभाजी म्हात्रे
विकास मुकादम. हा चेंडू डॉट आलाय. 5 मध्ये 8. आणि हा चेंडू अजून एक डॉट. चला दोन्ही संघाचे संघनायक संभाजी मात्र आहेत. विकास मुकादम, स्वयंभू स्पोर्ट पायगाव. चला पायगाव संघाचा संघनायक जितू गवले आपण संघनायकाला पाठवा. संभाजी मात्रे आपण या इथे. पायगावचा संघनायक एसट्यांच्या मागे झेल टिपलाय. एसटी रक्षक दीपक म्हात्रेने फलंदाज बाद आहे. महेश कडू नो बॉल आहे म्हणजे काय पहिले आउट दिलं का यांनी? चला विकेट रेटिंग साठी प्रवीण अण्णा यांच्याकडून गोलंदाज यतीशला 500. अगदी कव्हर पॉइंट मधून चेंडूला ढकलून दिलाय. फक्त एक सिंगल धाव येईल. चला घ्या तरी साहेब, तरी साहेब टॉस घ्या. चला नाणेफेक उडवली जाईल. धर्मेंद्र तांगडे यांचे शुभ हस्ते. फलंदाजी घेतलेली आहे.
काय माहिती सर, तिसरा पंच काय स्कोर 22, 34 बनवायचे. चला गोलंदाज शशी. हा चेंडू ऑन साईडला बघूया, अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा पार, चौकार आलाय. धावसंख्या 26, 34 बनवायचे आहेत. आणि जवळजवळ इथे विजयाकडे वाटचाल करताना स्वर्गीय नंदकिशोर खारबाव, योगेश पाटील यांचा संघ. इथे हा चेंडू बघूया, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सत्तावीस. इथे या चेंडूवर आलाय चौकार आणि धावसंख्या 31. आता 3 धावा विजयापासून दूर. नक्कीच अखेरकार स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघानं दमन चषकाचा विजयाचा खाता नक्कीच इथे खोलला जाईल. आणि हा विजयी चौकार नक्की संदेश पाटील. लगेच दोन्ही संघ आपण मैदान खाली करा स्तंभकोन आणि पुढील संघ लगेच उतरायचं कालवार फिल्डिंग साठी. आणि स्वयंभू पायगा आपण देखील फलंदाजी ची जोडी लगेच तयार ठेवा. चला अभिनंदन योगेश पाटील. बघा रेलिस्प्रे इथून आपले सहकारी खेळाडू कोण घेऊन गेलेत कमिटीकडे जमा करा प्लीज समालोचन कक्षामध्ये. करण पाटील नक्कीच सामनावीर खेळाडू कोण आहे सामनावीर? संदेश पाटील. संदेश पाटील अखेरकार या शेवटच्या सामन्यातून सामनावीर.